प्रकारे आम्ही आता भीमाशंकरला आलो आहोत। आता हे बस स्टॉप आहे इथलं आणि मला माहीत नाही आहे आवाज येतोय की नाही, पण मी प्रयत्न करते दाखवण्याचा। चलो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे आहे भीमाशंकरचं बस स्टँड। अगदी असं वेळात वेळ काढून आम्ही सोमवारचा जो आहे तो या ठिकाणी गेलो होतो। सोमवार जो आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार होता, त्यामुळे आणि इथे थोडेफार व्हिडिओ शूटिंग वगैरे केलेली आहे। मस्तपैकी चहा घेतला, खूप छान सुंदर असं भयंकर या ठिकाणी वातावरण होतं। पूर्ण सगळं दुःखे या ठिकाणी साचलेले होते, तर थोडासा व्हिडिओ शूट केला या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मग आम्ही ह्याला गेलो, एसटीने गेलो होतो, सेल्फ नव्हतो गेलो कारण आणि त्यामुळे आम्हाला जायला पण भरपूर वेळ लागला। एसटी खूप स्लो चालत होती, पाऊस पण खूप पडत होता। त्याच्यानंतर मग थोड्या वेळ इथे थांबलो, थोडीशी शूटिंग घेतली, जास्त मिस्टर आणि मी दोघंजणच होतो। तर त्याच्यानंतर हे शूटिंग थोडंसं केलं मी। आणि इथे ना भीमाशंकरमध्ये ना हे थंड हवेचं ठिकाण आहे, तर थंड हवेचं ठिकाण आहे हे, त्यामुळे आणि देवाचं पण दर्शन आहे, महादेवाचं या ठिकाणी खूप मंदिर आहे। 12 ज्योतिर्लिंगाचं पैकी एक ज्योतिर्लिंग या ठिकाणी आहे। हे बघा, नंतर आम्ही उतरलो तर खूप गर्दी होती, खूप पाऊस चालू होता आणि माझ्याकडे रेनकोट नव्हता, त्याच्यामुळे मग रेनकोट नसल्यामुळं मग मी थोड्या वेळ थांबले आणि इथे विकत होते रेनकोट, तर मग रेनकोट घातला आणि हे बघा लाईनीमध्ये थांबलो। तर या ठिकाणी आपले उपमुख्यमंत्री साहेब आल्यामुळे आम्ही जवळजवळ 2 तास याच्यामध्ये वाट बघत होतो, लाईनीमध्ये उभे होतो आणि आम्हाला फक्त दर्शन नव्हतं घ्यायचं, मुखदर्शन, आम्हाला पूर्ण दर्शन घ्यायचं होतं। तर हे बघा या ठिकाणी असं मी रेनकोट घातला होता, पाऊस भयंकर पडत होता त्या ठिकाणी आणि आम्ही बघत होतो वाट, आता दर्शन होईल मग दर्शन होईल। तर दर्शन वगैरे झालं, मग संध्याकाळच्या टायमाला यायची पण खूप वांदे झाले होते, गाडी नव्हती, कशी बशी गाडी मिळाली आणि पूर्ण एकदम धुके वातावरण साचलं होतं। तर अशा प्रकारे थोडाफार जमेल तसा व्हिडिओ बनवला आहे मी। चला, थँक्यू सो मच, बाय बाय गाईज, व्हिडिओ बघा नक्कीच पूर्ण।